लिहायचंय, प्रूफ लिहायचंय. प्रूफ. In any triangle ABC, we know that measure of angle A plus measure of angle B plus measure of angle C equal to 180 degree. A plus B plus C equal to 180 degree. Means A plus B plus C equal to pi. Therefore, A plus B equal to pi minus C. Now divide both sides by 2. A plus B divided by 2 and pi minus C divided by 2. Means pi upon 2 minus C upon 2. Now take sin A plus B divided by 2 means sin pi by 2 minus C upon 2. Sin A plus B upon 2 equal to sin pi by 2 minus C upon 2. तर इथे RHS ला काय आन्सर आहे, cos C अपॉन 2. आणि आपलं काय आता इथे sin pi by 2 minus C अपॉन 2. आता हे जे दोन अँगल्स आहेत, हे दोन अँगल्स काय आहेत, अलाइड अँगल्स आहेत, कारण ते पायच्या ह्याच्यामध्ये आहेत. मग pi by 2 minus C अपॉन 2. हिअर n इक्वल टू 1, n इक्वल टू 1 अँड 1 इज हिअर ऑड नंबर. मग ह्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला कोणता घ्यायचा आहे, sin n pi by 2 प्लस मायनस थिटा इक्वल टू प्लस मायनस कॉस थिटा होणार. आता साईनचं कॉस when n is an odd integer, odd म्हणजे विषम संख्या, मग इथे n इक्वल टू 1 आहे, मग n इक्वल टू 1 आहे म्हणून n pi by 2 मीन्स pi by 2 बिकॉज n इक्वल टू 1. म्हणून आता इथे साईनचं कॉस होणार आहे. मग प्लस मायनस कॉस थिटा कॉस C अपॉन 2. आता परत इथं प्रॉब्लेम आला, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. मग परत काय चेक करायचं, कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे आणि तिथं फंक्शन ते पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह बघायचं. ते कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. पाय अपॉन 2 मीन्स 180 अपॉन 2 मीन्स 90 डिग्री. 90 डिग्रीपेक्षा स्मॉल अँगल आहे, मग तो असणार आहे फर्स्ट क्वाड्रंटला. हा अँगल फर्स्ट क्वाड्रंटला आहे. अँड इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आर पॉझिटिव्ह. and b upon 2 equal to cos C upon 2. Similarly, sin B plus C upon 2 equal to cos A upon 2 and sin C plus A upon 2 equal to cos B upon 2. Similarly, sin B plus C upon 2 equal to cos A upon 2 and sin C plus A upon 2 equal to cos B upon 2. आता याचा सुद्धा प्रूफ आपण जसं लिहिलेलं आहे त्याच पद्धतीने हे प्रूफ लिहायचं आहे. हे ह्या पद्धतीनेच हे प्रूफ तुम्ही लिहून काढा. तर इथे आपण हे असे 3 हे फॉर्म्युले तयार झालेले आहेत. आता इथे समजा cos A plus B upon 2 इक्वल टू sin C upon 2 हे प्रूव्ह करायचं आपल्याला. इन ट्रायंगल ABC we know that measure angle A plus measure angle B plus measure angle C equal to 180 degree. A equal to B, A plus B equal to C equal to 180 degree. Therefore, A plus B equal to 180 degree minus C. A plus B equal to 180 means pi minus C. Now take cos both sides. Cos A plus first divide by 2. पहिल्यांदा आपण डिवाइड करू 2 ने. A plus B divided by 2. Now pi by C divided by 2 equal to pi by 2 minus C upon 2. Now take cos A plus B upon 2 equal to cos pi by 2 minus C upon 2. आता हे परत काय झाले, अलाइड अँगल्स झाले. 90 मायनस C अपॉन 2. अलाइड अँगल्सचा फॉर्म्युला वापरायचा परत इथे. cos n pi by 2 plus minus theta when n equal to 1 or when n is an odd integer or odd number, then cos n pi by 2 plus minus theta equal to plus minus sin theta. तर इथे तेव्हा sin theta होणार आहे. ते प्लस मायनस साइन डिपेंड आहे की तो अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. मग इकडे सुद्धा काय होणार आहे, प्लस मायनस साइन C बाय 2 साइन C अपॉन 2. मग आता इथे प्लस साइन घ्यायची का मायनस साइन घ्यायची ते कशावर डिपेंड आहे, परत अँगल बघायचा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे. हा अँगल बघायचा. तर सगळे अँगल 90 पेक्षा लहान असतील तर ते फर्स्ट क्वाड्रंटला असतात. पाय बाय 2 मायनस C अपॉन 2. pi by 2 minus C upon 2. And in first quadrant, all trigonometric functions are positive. Cos is also positive. Now by definition, cos means what? Cos means x coordinate. And all numbers on x axis are positive. Therefore, take here positive sign. Cos A plus B upon 2 equal to sin C upon 2. Therefore, cos is positive. Now this
ह्यावरून आपण अजून काय लिहू शकतो, कॉस ए प्लस बी अपॉन 2 इक्वल टू प्लस साईन सी अपॉन 2 जर असेल तर तसंच कॉस बी प्लस सी अपॉन 2 इक्वल टू साईन ए अपॉन 2 अँड कॉस सी प्लस ए अपॉन 2 इक्वल टू साईन बी अपॉन 2. तर हे फॉर्म्युलेच आहेत. तर हे सुद्धा प्रूफ आपण याप्रमाणे हे प्रूव्ह करायचे.